अगं ग ग बाई, एवढा भला मोठा ट्राफिक तर सोडा, आपल्याला मुंबईला घेऊन जायचं ओव्हरलोड माल. राजस्थानच्या उष्णतेमुळे मला भरलाय ताप. नमस्कार भावानो, आपली गाडी भरली बरोबर अहमदाबादवरून डायरेक्टली भिवंडीसाठी आपल्याला ही डिलिव्हरी द्यायची डायरेक्टली रॉकेट भावानो. कुठेही न थांबता आपल्याला हा प्रवास करायचा भावानो. ट्रान्सपोर्ट पासून बरोबर 18 किलोमीटर ते आपल्या लोकेशन बघा. या ठिकाणी आपण पोहोचलो. गाडी लोड करायला भावानो, माझी तब्येत एवढी बिघडलेली ना, राजस्थानची गरमी आणि भावानो अहमदाबादची मच्छर त्रास दिला ना भावानो, खतरनाक. भरून घेतली डायरेक्ट बघा कांडी काट्यावरती, काटा पण बाजूलाच होता बघा. या ठिकाणी आपल्या गाडीचं वजन केला बरोबर 3500 किलो, फक्त 10 किलो फक्त आपला ओव्हरलोड झालेला. मग काय जीआयडीसी ला केलेला बाय बाय. आणि बघा अहमदाबादच्या सिटीला सुद्धा आपण बाय बाय करून डायरेक्टली आपण मित्रांनो आपल्याला पकडायचा होता बरोबर अहमदाबाद दिल्ली एक्सप्रेस वडोदरा एक्सप्रेस हायवे एक्सप्रेसला लागलो. आणि पहिली गाडी डिझेल पंपाला लावली. तितक्यात मला लागली भूक. मी बोला आता काय ना काहीतरी आपल्याला खावं लागेल. तर पुढे जाऊन पहिला मस्त की जेवून घेऊया. बघा या ठिकाणी आपला एक्सप्रेस हायवे होता. एवढा मोठा भला मोठा पेट्रोल पंप, एवढा मोठा सुखाचा प्रवास. तेवढाच मित्रांनो आपला किस्सा खाली करावा लागतो. लक्षात ठेवा, चांगला प्रवास करण्यासाठी बाबा हा एक बरोबर दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस आहे हायवे. दिल्ली बहुत दूर आहे असं तर आपण ऐकलेला डायलॉग, पण मुंबई बहुत दूर आहे. अजून लय मोठा प्रवास होता आपल्याला. लक्षात ठेवा, एक्सप्रेस हायवेला कुठे जेवण भेटत नाही आपल्याला. हा एक्सप्रेस हायवे उतरूनच आपल्याला जेवणाचं नियोजन लावायचं होतं. म्हणून भावानो मारला बघा, एक्झॅक्ट मारला आपण एक्सप्रेस हायवेचा. डायरेक्ट पोहोचलो आपण. बघा आई माता हा धाबा आहे. काय मारला ताव आहे बघा, दूध शेवरती. आणि मस्त की बाजरीच्या 2 रोट्या मागवलेल्या. आणि बघा भावानो पोट भरून आपल्या जेवायचं होतं. रात्रभर आपल्याला प्रवास करायचा होता कुठेही न थांबता. पहिला घास म्हणजे सुखाचा घास भावानो. लय मजा आली या जेवायला. जेवायचं नियोजन का लावला की मला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून मिळालं. माझी तब्येत सुद्धा बरी नाही. आणि भावानो हा ब्लॉग आपण बनवला नाही फुल व्हिडिओ. 650 किलोमीटर ही गाडी ओव्हरलोड होती बघा. लेफ्ट साईडला बॉर्डर गेली आणि आपण बाहेरच काढली. 50 रुपये देऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये आलो. आणि भावानो झोप यायला लागली, कारण वाजलेले बरोबर 4 वाजले. मी बोला आता झोपायचं नाही, डायरेक्टली जायचं स्पॉटला. 4 वाजून गेले. मी बोला आता एक चहा तर मारली पाहिजे 4च्या हिशोबाने. भावानो झोप येत होती पाठीमागेच आणि कंट्रोल होत नव्हती झोप. बोलो एवढा प्रवास करायचा 650 किलोमीटरचा, ते सुद्धा नॉनस्टॉप. हा भावानो अंग माझा पूर्ण थकलेला आणि ताप सुद्धा येत होता मला. त्यातला लेफ्ट हँड डायरेक्टली फाउंटन जे आहेत ना, डायरेक्ट मी बोला आता डायरेक्ट भिवंडीतच जायचा. एवढा आता आलोय तर मग गाडी पूर्ण खाली करून घेऊया. स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की मला इथे ट्रॅफिक भेटेल. भावानो वाजलेले बरोबर 4:45 आणि विचार केला की बाय हा इथे ट्रॅफिक, आणि ते सुद्धा अरे यार फाउंटन क्रॉस केल्याच्या नंतर अक्षरशः कंटाळा आला भावानो, अक्षरशः कंटाळा. आणि अंग सुद्धा माझा खूप दुखत होता. आणि विचार केला की काय करायचं आता. डोक्याचा भाग जरा चालवला आणि आतमध्ये शॉर्टकट टाकले. बघा एवढा ट्रॅफिक होता ना भाऊन, ह्या गाड्यांना मला वाटते 5 ते 7 तास लागतील. गाड्यांचा विचार न करता आपण डायरेक्टली मारला बघा भिवंडीतनं डायरेक्टली आपल्या वेअरहाऊसच्या दिशेने. बघा आपल्या ह्या ठिकाणी डायरेक्ट जायचं होतं. आणि बघा समोर आहे बरोबर आपला वेअरहाऊस आहे. ह्यांना उठवला 6:15 वाजलेत बरोबर. आणि आपण नॉनस्टॉप आलोय बरोबर 6:30 वाजता सेल्फ मारलेला. बरोबर 11 तासात आपण इथे पोहोचलोय भावानो. गाडी खाली करायला घेतली, यांना उठवून डायरेक्टली मिळलो. आता पहिला गाडी खाली करा भावानो, गाडी खाली करू आपण निघालो भावानो. कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ, ही नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका भावानो.